मित्रांनो फायनली ओंकारेश्वरला विलास गाडी झाली का ओके एकदम बस ऑल सेट टू गो. सो मित्रांनो इथं सर्व आमचे बॅग लावलेत आम्ही एकदम प्रॉपर आणि माझा शर्ट हे माझ्या साईडला आणि आमचा अभय भाई काय तुझी फिलिंग काय जाण्याची एन्जॉय करणार का नाही मग कडक ना गोव्यासारखं एन्जॉय करू फुल. तर पूर्ण बॅग इथं सेटअप लावलेला आम्ही आता. अरे हे काय पूर्ण बॅग सेटअप लावलेलं आहे आणि हा आमच्या केपीने मस्त बनवून घेतला एकदम प्रॉपर कारण त्यांना माहिती आहे आम्ही फिरत होतो ते. आणि चला मित्रांनो एकदम ऑल सेट झाले गाडी लावू काय हे काय वर्षी सो फायनली भावांनो आपण आता निघालेलो आहे उज्जैनला जाण्यासाठी. तर मित्रांनो आपल्यासोबत केपी पाटे अविनाश भाई आणि विलास भाई. तर दोन ड्रायव्हर आपल्याकडे कैलास दादा आपला आणि विलास भाई. तर अशा प्रकारे ही ती जर्नी असणार आहे. ही जवळजवळ 750 किलोमीटर जर्नी आहे आणि लगभग आम्हाला पोहोचायला हे 15 तास लागणार आहेत. 15 जास्तच बरं कारण ट्रॅफिक वगैरे लागेल पाऊस वगैरे गाडी थोडी स्लो होईल. तर अशा प्रकारे आम्ही निघालो आहे आणि संध्याकाळी आता वाजलेले 6:30 ते 6 वाजलेले आहेत. तर बघूया मित्रांनो काय काय पाहायला मिळतं या जर्नीमध्ये. तर विलास तर तुला कसं वाटतंय गाडी चालवला तर तू चालवणार गाडी पुढचे 15 तास काय बोलशील. इकडे आमच्या भावाचं लग्न ठरलंय ना म्हणून चाललंय उज्जैनला बरोबर ना की. तर मित्रांनो आता सीएनजी वगैरे इथं परफेक्ट भरू आपण म्हणजे थांबायला नको लवकर 200 ते 150 किलोमीटर. आणि पाऊस किती पडतो इकडे बघा पूर्ण पाऊस जोरात लागलेला आहे. तर असा पाऊस आपल्याला भरपूर लागणार आहे. तर बायको पाठवते का नाही पाठवते का परत बोलशील का बायको पाठवत नाही. तर चला मित्रांनो सीएनजी भरले जातात आता आणि निघू इकडनं. तो ठीक आहे मित्रांनो आता निघालो इथनं सीएनजीवर प्रॉपर भरलेलं आहे. आता निघू आणि अपडेट देत राहतो तुम्हाला जातात. चला तर मित्रांनो जवळपास 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि आम्ही इथं ट्रॅफिकमध्ये अटकलेलो. ॲक्च्युली ट्रॅफिक नाही आहे इथं हा मेन डायव्हर्जन आहे हायवेचा. कारण हा जो हायवे आहे हा कोणता हायवे रे नाशिक हायवे तो आपण नाशिक हायवे पकडणार होता. मुंबईच्या पुढून आपण एक डायव्हर्जन घेतलेला आहे. तर हा फाटा इकडे आहे आपल्याला. फाटाचं नाव काय आहे मला माहीत नाही मी इकडे. तर इथं ट्रॅफिक लागलेलं आहे. आय होप की आपण महादेवच्या चरणी प्रार्थना करू की पुढं आपल्याला ट्रॅफिक नको लागू दे एकदम आनंदाचा आणि स्मूथ प्रवास होऊ दे. तर आता बघूया किती वेळ लागतं अजून ट्रॅफिकमध्ये. बाकी आमची मंडळी ठार झालेले आहेत. विलास आराम करतोय कारण विलासला रात्री ड्रायव्हिंग करायचं आहे आणि केपी भाई आता ड्रायव्हिंग करत आहे कारण आता फ्रेश आहे. तशी त्याला काय रिप्लेसमेंटची गरज नाही पण तरी एक सेफ साईड म्हणून आपण विलासला ठेवलेलं आहे आराम म्हणून पाठी. आणि अविनाश भाई आपला अविनाश भाई आहे ना ओके बस. अविनाश एव्हरी टाइम ओके. अविनाशचा जोडदार अविनाशचा एक जोडदार आहे ना आमचा तो जरा आला नाहीये तो थोडा नर्वस आहे. योगेशला मिस करतोय पण योगा भाई तुला मिस करते खरंच. ही व्हिडिओ तू बघितली असेल योगा भाई तर नक्की कमेंट कर कारण तुला आम्ही मिस करते. तू आम्हाला फसवलायस. जामच नाराज आहे पण हवे तुझा पार्टनर नाराज आहे बघ. योगा भाई तू याला कमेंट कर नक्की. तर फायनल मित्रांनो तुम्हाला आम्ही तर दाखवलं लास्ट व्हिडिओमध्ये की ट्रॅफिक किती लागलेली. तर जवळपास आता अर्धा ते पाऊण तास झाला आम्हाला ट्रॅफिकमध्ये निघतं नाही तर नाकी दम आला ट्रॅफिकमध्ये निघतं आता. तर आता फायनल आपण हायवेला लागलेलो आहे आणि आय होप की आता परत ट्रॅफिक नको लागत आपल्याला. नाही लागणार कारण आता मेन हायवे लागलो ना नाशिकच्या. तर हा हायवे एकदम टिपटॉप आहे. तर ब्रेक घेतलेला इथं आणि आता आपण जेवणाचे जे डबे आणले ना ते डबे खाणार आहोत. आणि भरपूर वेळ झाला जवळजवळ 130 किलोमीटर कव्हर केला आम्ही आणि आता इकडे थांबलेलो आहे बघा. थोडं इकडे जेवू आता थोडा रेस्ट करू कारण 130 किलोमीटर कव्हर केलं ना आता जवळजवळ अजून 500 किलोमीटर कव्हर करतं आपल्याला.
तर आराम करू, इकडे थोडा जेवू आणि निघू. तो फायनल मित्रांनो आपण आता जेवणाची सुरुवात करणार आहोत. इकडं मस्त एकदम प्रॉपर जेवू, इकडे थोडा टाईमच कुरकुर वगैरे घेऊ इकडनं आणि निघू पुढच्या प्रवासासाठी. आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आता आणि आपण आता निघतो इकडनं. एका साईडला टपरीवर आम्ही थांबलेलो जेवायला, कारण आम्ही डबे आणलेले ना घरून, तर ते जेवण वगैरे प्रॉपर केलं आता आणि निघू आता पुढे आपल्या जर्नीसाठी. चला. आपली जर्नी जी आहे ही टोटल 250 किलोमीटर झालेली आहे आणि अजून 380 किलोमीटर बाकी आहे. आणि आता वाजले रात्रीचे 12:30. आपण संध्याकाळी 6:30 ते 6 ते 7:30च्या दरम्यान निघालो होतो आणि तो 12:30 वाजलेले आहेत आणि 250 किलोमीटर कंप्लीट झालेले आहे. तर मित्रांनो आता काय दाखवण्यासारखं नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट आपण उद्याच भेटूया सकाळी. आणि सो गुड मॉर्निंग मित्रांनो, आता नेक्स्ट डे आलेलं आहे आणि वाजलेले सकाळचे 4:30 ते 5 दरम्यान टाईम झालेला आहे आणि आपण फायनली मध्य प्रदेशमध्ये एंटर केलेलं आहे. आणि लगभग अजून 200 ते 150 किलोमीटर बाकी आहे आपलं ट्रॅव्हल अजून. आणि आता आपण थांबलेलो सकाळी 5 वाजता CNG भरायला, कारण CNG संपत झाला ना. हा जवळजवळ आपण 3rd CNG भरलेला आहे, कारण CNG भेटायची गॅरंटी नाही पुढं. त्यामुळे आम्ही जिकडे भेटतो तिकडे CNG टाकतोय आणि इकडे आपली गाडी थांबलेली आहे. तर मी पूर्ण रात्रभर आम्ही ट्रॅव्हल केलेलं आहे आणि मी तर झोपलेलो आणि KPनी जवळजवळ नॉनस्टॉप 300 किलोमीटर गाडी चालवलेली. मी त्याला बोलतोय गाडी चेंज कर तरी तो चेंज करत नाही. जवळजवळ त्यांनी 350-400 किलोमीटरला गाडी चेंज केलेली आहे आणि आता विलत गाडी चालवतोय. तर आता कुठेतरी थोडा फ्रेश होईल, नाश्त्यासाठी थांबू परत सकाळी आणि भेटू तुम्हाला. चला आता आणि एन्जॉय करतो जर्नी आम्ही फुल. सो फायनली आपण आता मध्य प्रदेशमध्ये एंटर करणार आहोत. म्हणजे ॲक्च्युलीमध्ये आपण मध्य प्रदेशमध्ये एंटर केलेलं आहे. आपण बॉर्डर क्रॉस केलेलं आहे आता आणि सकाळचे वाजलेत किती, 6 वाजलेले आणि आपण पोहोचलेलो मध्य प्रदेशच्या बॉर्डरमध्ये. तर आता फायनली आपण मध्य प्रदेशमध्ये एंटर केलेलं आहे. तर मित्रांनो सकाळचे 6:15 वाजले आता आणि आपण मध्य प्रदेशमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता आपल्याकडे चहा पिण्यासाठी थांबलेलं आहे ट्रॉफीवर. इथे गाडी आली आपली आणि इकडे आपली पब्लिक. चहा घेऊ आणि पुढे निघू. विलासाने मी काय आयटम घेतलं काय माहीत. विलास चांगला नाही काय, खाऊनच बघू आता कसं लागतं ते. चटणी उगाच घेतली, चटणी बघता का एकदम हाय काय म्हणे समोसा असा पॅटीस आहे. आम्ही पॅटीस आणि नाश्ता घेतलेला. हा बघा तर खावायची इच्छा होत ना आता, एवढा बेकार आहे. कांदा पोहे घेतला तर बरं असलं. पॅटीस नाश्ता बकवा झाला आमचा एकदम. सो मित्रांनो आपण आता आपल्या पहिल्या डेस्टिनेशनकडे जात आहे. म्हणजे आपण आता उज्जैन जात होतो ना, जाता आपण पहिले ओंकारेश्वर जाणार आहोत. तर आता आपण त्यांच्या मेन लेन म्हणजे मेन जो रोड आहे आतमधला त्या रोडला लागलेलो आहे आणि आता आपण जातो ओंकारेश्वरला. आणि आता विलासकडे गाडी दिलेली आहे. हॅलो मित्रांनो, फायनली ओंकारेश्वरला. फायनली आपण ओंकारेश्वरला आता पोहोचणार आहोत. फक्त 5 किलोमीटर राहिलेले आता आपल्या जर्नीमधले. तर ते 5 किलोमीटर आता फक्त कसे पार होतील ते आता बघूया आपण. फक्त 5 किलोमीटर आपण पोहोचणार आहोत ओंकारेश्वर. सो मित्रांनो आपण आता इथं आलेलो आहे ओंकारेश्वरच्या गेटची इकडे आणि आपल्याला एक पावती दिलेली आहे
50 रुपयाची आणि ते कुठं मेन्शन नाही पण पावती दिलेली आहे. आपण आता ओंकारेश्वरला उतरलेलो आहे आणि ज्योतिर्लिंग तिथं आपण आता निघालो आहे. इकडं नदीवर आंघोळ करू तिकडे आणि मग दर्शन करू. तर चला पहिले नदीवर जाऊया ओंकारेश्वरच्या. तर मित्रांनो असा काही रस्ता आहे ओंकारेश्वरला जाण्यासाठी. आता आपण मंदिराकडे जात आहोत. फायनली आपण ओंकारेश्वर घाट तिथं आलेलो, म्हणजे नर्मदा नदी आहे तिकडे आपण आलेलो आहे. आणि माझ्या समोर जे मंदिर आहे आणि माझ्या पाठी तुम्ही पाहू शकता की इकडे बोटिंग आहे आणि बोटिंगनुसार तुम्हाला दर्शन केलं जातं. हे बघा असे बोट जातात दर्शन घ्यायसाठी आणि इकडे थोडं बोट पार्क केलेले आहेत. नर्मदा नदी इथं आता मस्त आंघोळ करून फ्रेश होऊ आणि निघू इथं दर्शनासाठी. ते इथं फ्रेश झालेलं आता आंघोळ वगैरे केलेलं इकडं. आणि आता आपण जाऊ मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. पहिला आपण जाऊन कपडे चेंज करू आपल्या कारमध्ये आणि मग जाऊ मंदिराकडे. चला. सो फायनल मित्रांनो आम्ही आंघोळ करून वगैरे आलेलो आहे इथनं डॅमच्या इथनं, कारण डॅमचं पाणी वाहतं तिथं. तर डॅमच्या इथनं आंघोळ करून आलेलो आहे ओंकारेश्वरनं. आणि आता आम्ही जाणार दर्शन घ्यायला. आणि मित्रांनो इथं इतकी हीट आहे ना काय विचारू. पूर्ण हीट आलं आपल्याकडे. पाऊस पडताना इकडे पूर्ण हीट आणि पूर्ण काय होतं ह्युमिडिटी भरपूर आहे. त्यामुळे आता निघतो. आता हे बघा पूर्ण वाट लागलेली आहे. आणि आमची माणसं बघ हे बाबा आव्याची तयारी होईल का आज? हां होईल ना. चल लवकर. आपण आता आलेलो आहे ओंकारेश्वर मंदिराजवळ आणि आपण ब्रिजवरून चालत चाललो आहे मंदिराकडे. आणि आपल्यासमोर मंदिर दाखवतो तुम्हाला. विलास पाण्यात उभा राहा. कैसा चलेगा ऐसा भाई. पाण्यात बीच. सो फायनल मित्रांनो आपले दर्शन झालेले आहे आणि सर्व पब्लिक आपली बाहेर निघालेले आहे. असा कोण यातला एक नाही जो भिजून नाही निघला. सगळ्याचे आंघोळ झालेल्या मंदिरामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आता तुम्हाला दाखवलं ना. तर काय माहीत काय सीन आतमधला पत्रे वगैरे रिपेअर करायला पाहिजे, कारण एवढं मोठं ज्योतिर्लिंग आहे आणि हे अशी आतमध्ये सेवा आहे तर काय बोलू शकत नाही आपण आता. पण ठीक होतं कारण आणि गर्दी पण अशी होती काय विचारू नका. पण दर्शन झालं कसं दर्शन केलं आणि आम्ही लगभग सकाळी 10 वाजता आतमध्ये गेलेलो आणि किती 2:30 ते 3 वाजता आम्ही बाहेर पडलो आहे. तर आता हा व्हिडिओ इकडेच संपूया. ॲक्च्युली प्लॅन थोडा वेगळा होता, म्हणजे मॅगी वगैरे बनवायची होती पण टाईमच भेटला आणि पूर्ण ओला झाला होता. तर ठीक आहे ही व्हिडिओ इथं एंड करू. आता इथून कंटिन्यू करू आपण उज्जैनची व्हिडिओ. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला.